नमस्कार मित्रांनो, मी कमलेश नवाळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आहे. मित्रांनो, आजच्या पवित्र अशा या रक्षाबंधनाच्या आणि नारळी पौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. रक्षाबंधन हा बहिणीच्या आणि भावाच्या पवित्र नात्याचा असा सुंदर असा दिवस. विविध नात्यांच्या गुंफण असलेल्या नात्यापैकी बहीण भाऊचं नातं असं जगातील अजरामर नातं आहे. या अजरामर नात्यातील पवित्र बंधन म्हणजे हे रक्षाबंधन. मित्रांनो, रक्षाबंधन कधी केले, कोणी केलं याबाबत पुराणात अनेक कथा आहेत. असं म्हटलं जातं, देव आणि असुर यांचं युद्ध झालं होतं. त्यात देवांना विजयी होण्यासाठी इंद्रदेवाच्या पत्नीने इंद्रदेवांना राखी बांधली होती. एका हिंदू राणीने मुसलमान राजाला राखी बांधून आपल्या राज्याचं रक्षण केलं होतं. अशा पुराणातील अनेक कथा आहेत ज्या आपण खूप वर्षापासून ऐकत आलो आहोत. पण मित्रांनो, रक्षाबंधन म्हणजे भाऊ आणि बहीण यांच्या पवित्र नात्यातील बंधन आहे. रक्षाबंधन म्हणजे एक अतूट नातं निर्माण करणारं बंधन आहे. रक्षाबंधन म्हणजे समाजातील स्त्री पुरुषामधील जो वाईट प्रवृत्ती आहेत त्या प्रवृत्तींचा नाश करणारे बंधन आहे. रक्षाबंधन हे आजच्या काळातील पिढीसाठी एक अमूल्य असं हे बंधन आहे. मित्रांनो, आजच्या या काळात म्हणजे सध्याच्या या दैनंदिन जीवनात ज्या स्त्रियांच्या बाबतीत ज्या घटना घडत आहेत त्या घटना पाहून अनेकांचं मन व्यथित होतं. मित्रांनो, आपले हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हटलं होतं की परस्त्री ही माते समान. त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विधानाला आपण साक्ष ठेवून आपण परस्त्रीला माते समान मानलं पाहिजे. परस्त्री ही माता बहिणीप्रमाणे असल्यामुळे आपण त्यांचा आदर केला पाहिजे. परंतु आजच्या या युगात, आजच्या या समाजात त्याचा विसर पडताना दिसून येत आहे. आत्ताच घडलेल्या नवी मुंबईतील घटना असो, पनवेलमधली घटना असो, उरणमधली घटना असो आणि आत्ताच 2 दिवसापूर्वी घडलेली कलकत्तामधील घटना असो, ही मानवजातीला काळिमा फासणारी घटना आहेत. आजच्या या युगात स्त्री सुरक्षित नाही आणि स्त्रियांवर होणारे अत्याचार यांचं हे या घटना प्रतीक आहे असं म्हटणं वावगं ठरणार नाही. म्हणूनच मित्रांनो, आपण आपल्यापासून स्त्रियांचा आदर करणे शिकले पाहिजे. स्त्रियांचा आदर ही काळाची गरज आहे. परस्त्री ही माते बहिणीप्रमाणे असल्यामुळे त्यांचा आदर केलाच पाहिजे. आजच्या या रक्षाबंधनाच्या शुभदिनी आपण सर्वांनी असा चंग बांधला पाहिजे की मी माझ्या आजूबाजूच्या ज्या माता भगिनी आहेत त्यांचा आदर करेन. मित्रांनो, आजच्या या रक्षाबंधनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. रक्षाबंधन हे अतूट असं भावा बहिणीच्या नात्यामधील बंधन आहे. मित्रांनो, अनेक नाती आहेत, मानवी जीवनात अनेक नाती आहेत, पण भावा बहिणीचं नातं हे अतूट असं नातं आहे. सुभद्रा आणि कृष्णा यांच्यातील नातं असो, द्रौपदी आणि कृष्ण यांच्यातील बहिणी भावाचं नातं असो, अशा प्रकारे हे नातं हे अतूट असं नातं आहे. अगदी पुराणापासून विविध युग आहेत त्यांच्यापासून चाललेलं हे नातं आहे.
मित्रांनो, रक्षाबंधन म्हटलं की आपल्याला लहानपण आठवतं. आपण ही रक्षाबंधनाची खूप आतुरतेने वाट पाहत असू. आम्हाला आठवतं की त्यावेळी आम्ही बहिणीकडून राखी बांधून घेण्यास खूप आतुरलेलो असायचो. अगदी सकाळी लवकर उठून तयारी करून नवीन कपडे घालून रक्षाबंधनाची वाट पाहत असू आणि अगदी कोपरापर्यंत राख्या बांधून घ्यायचं. ते असे आठवणीचे असे खूप जुने दिवस आहेत. रक्षाबंधनाबरोबर याच दिवशी दुसरा सण म्हणजे नारळी पौर्णिमा. याच दिवशी आपले कोळी बांधव, त्याचबरोबर इतर सर्व मित्रपरिवार समुद्राला देवता मानून, या नारळाला देवता मानून, समुद्रदेवाचं रूप मानून त्याची पूजा करून समुद्राला अर्पण केलं जातं. विशेषतः पावसामुळे मच्छीमारी जी बंद झालेली असती ती या दिवसापासून कोळी बांधव आपल्या होड्या समुद्रात लोटून मासेमारी सुरू करत असतात. अशा प्रकारे रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा या आपल्या महाराष्ट्रातील खूप महत्त्वाचे सण आहेत. फार मोठ्या प्रमाणात येथे साजरे केले जाते. कोकण किनारपट्टी, विशेषतः मुंबई आणि रत्नागिरीच्या परिसरात फार मोठ्या प्रमाणात नारळी पौर्णिमेचा सण साजरा केला जातो. नारळाचे पूजन करून अगदी कोळी बांधव नटून थटून या नारळाची मिरवणूक काढून समुद्रांना नारळ अर्पण करत असतात. अशा प्रकारे समुद्र राजा आपल्या पोटपाण्याचं माध्यम असून त्याचंही पूजन केलं पाहिजे, अशी ती त्यामागची भावना असते. आणि समुद्र राजा आपल्या होड्यांचं, आपल्या प्रियजनांचं रक्षण करावं यासाठी ही पूजा केली जाते. मित्रांनो, आजच्या या शुभदिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. बहीण भाऊच्या नात्यातील सुंदर अशा या दिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. अगदी आनंदपूर्वक तुम्हीही फार मोठ्या प्रमाणात हा दिवस साजरा करा. त्यासाठी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.